अमरावतीमध्ये एका छोट्याशा गावात 20 वर्षांची प्रतिभा 2024 मध्ये लग्न करून आली। घरामध्ये सासू सासरे, दीर आणि नवरा असं तिचं छोटंसं कुटुंब। लग्नानंतर काहीच महिन्यात प्रतिभाला दिवस गेले, पण थोड्याच दिवसात तिचा गर्भपात झाला। असे एकदा नाही तर 10 महिन्यांमध्ये 3 वेळा झालं। त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या प्रतिभाच्या सासरच्या लोकांना या सगळ्या प्रकाराने खूप जास्त टेन्शन येत होतं। आपल्या सुनेला आता कधीच मूल होणार नाही, आपला वंश वाढणार किंवा नाही याचीच काळजी प्रतिभाच्या सासू सासऱ्यांना लागली होती। गर्भपात होऊ नये यासाठी प्रतिभाने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार देखील घेतले, पण त्याचा काहीच फरक तिला पडत नव्हता। प्रतिभाला पोटदुखीचा खूप त्रास होत होता, तिच्या पोटाला देखील सूज येत होती। त्यामुळे प्रतिभाला नक्कीच काहीतरी आजार असावा, म्हणूनच तिचा गर्भ राहत नसावा अशी शंका तिचा नवरा आणि तिच्या सासरच्या लोकांना येत होती। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतिभाला डॉक्टरांकडे नेलं जात होतं। नियमित तिच्यावर उपचार देखील होत होते, पण तरीही त्याचा काहीच फायदा झाला नव्हता। खरं तर 20व्या वर्षी मुलगी आई होण्यासाठी परिपक्व असेलच असं नसतं, त्यामुळेच प्रतिभाचाही गर्भपात होत असावा असंही त्या डॉक्टरांनी प्रतिभाच्या सासरच्या लोकांना सांगितलं होतं। पण तरीही तिच्या सासरच्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या घराण्याला वारस हवाच होता, त्यासाठी ते काहीही करायला तयार होते। अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून त्यांनी आता सून गर्भवती राहण्यासाठी इकडे तिकडे विचारपूस करायला सुरू केलं। तेव्हा त्यांच्याच नात्यातील असणारा मांत्रिक दिगंबर चव्हाण हा 5 फेब्रुवारीला प्रतिभाच्या सासऱ्याच्या सांगण्यावरून त्यांच्या घरी तिच्या उपचारासाठी आला। त्यावेळी त्यांच्यात सुनेबद्दल आधी चर्चा झाली। आपल्या सुनेचा गर्भपात होतो असे तिच्या सासरच्या लोकांनी त्या दिगंबर चव्हाणला म्हणजेच त्या मांत्रिकाला सांगितलं। त्याने लगेचच प्रतिभाच्या नवऱ्याला बोलवलं, आपल्या समोर बसवलं आणि त्याचा हात बघितला आणि लगेचच एक लिंबू घेऊन प्रतिभाच्या नवऱ्याच्या शर्टवर व आतून अंगावर काही मंत्र पुटपुटत घासलं। लगेचच प्रतिभालाही आपल्या जवळ बोलवत तिचा हात बघत तिच्या डोळ्यात एकटक तो बघत होता आणि लगेचच तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला की तुला बाहेरची बाधा झाली आहे मुली, तेही 3 लोकांची। असे बोलत त्यानं प्रतिभाच्या अंगावरून देखील ते लिंबू घासलं। हातामध्ये कमरेला दोन्ही पायात बांधण्यासाठी पंचरंगी एक दोरा दिला व गळ्यात बांधण्यासाठी एक ताबीज दिलं। सांगितल्याप्रमाणे सगळं कर तो म्हणाला। आता तुमच्या सुनेचं पोट दुखणार नाही, तिचा गर्भपात देखील होणार नाही असं त्या मांत्रिकाने तिच्या सासरच्या लोकांना सांगितलं। मांत्रिक हा प्रतिभाच्या सासरच्या लोकांच्या ओळखीतला होता, त्यांच्याच नात्यातील होता, म्हणून त्यांनी लगेचच त्या मांत्रिकावर खूप पटकन विश्वास ठेवला। पण खरं तर लगेच 2च दिवसात प्रतिभाच्या पोटात परत खूप दुखायला लागलं। 7 फेब्रुवारी 2025च्या रात्री अचानक प्रतिभाच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यावरती तिनं आपल्या घरात ते सांगितलं। खरं तर या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये पटकन घेऊन जायला हवं होतं, पण तेव्हा तिच्या सासऱ्यांनी लगेचच त्या मांत्रिकालाच फोन केला। त्या मांत्रिकाने तुमच्या सुनेला इकडे माझ्याकडे घेऊन या असे सांगितले। प्रतिभाच्या सासरच्यांनी उद्या आपण 8 फेब्रुवारीला तिला तिकडे घेऊन जाऊ असे ठरवले। ठरल्याप्रमाणे प्रतिभा आपल्या सासऱ्यासोबत कमलपुष्प कॉलनीतील त्या मांत्रिकाच्या घरी गेली। ते घर त्याच्या बहिणीचं होतं। प्रतिभा तिथे पोहोचल्यानंतर आपल्याला बरं वाटावं, आपल्याला लवकर मूल व्हावं अशीच तिची इच्छा होती, परंतु त्या मांत्रिक चव्हाणच्या डोक्यात मात्र दुसराच प्लॅन शिजत होता। त्यानं प्रतिभाच्या सासऱ्यांना बाजूला नेऊन बरीच दारू पाजली। त्यामुळे प्रतिभाचे सासरे शुद्धीतच नव्हते आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी तो प्रतिभाला दुसऱ्या अंधाऱ्या खोलीत घेऊन गेला। आता मात्र आपल्याला कुणाचाच धोका नाही असा विचार करत त्या मांत्रिकानं डोक्यात असलेला प्लॅन सत्यात उतरवायला सुरू केलं। त्या बंद खोलीत त्या मांत्रिकाने अगोदर प्रतिभाच्या डोक्यावर हात ठेवून काही मंत्र उपचार केले। तसेच तुझी दुखापत मी आता पूर्ण दूर करेन आणि इथून पुढे तुझा गर्भपात कधीच होणार नाही आणि कधीही तुझे पोट दुखणार नाही असे म्हणत तिच्या डोळ्यांवर हात ठेवायला सांगत तिच्या पूर्ण अंगावर तो लिंबू फिरवत तिचा उपचार करू लागला। प्रतिभाला आधी थोडे वेगळे वाटले, पण आपला सारखा गर्भपात होत आहे, सासरच्या लोकांना लवकर वंश हवा आहे, आपल्याला जर लवकर मूल झालं नाही तर कदाचित आपल्या नवऱ्याचं हे लोक दुसरे लग्नही लावून देतील, आपल्या आई वडिलांना पुढे जाऊन आपल्यामुळे त्रास होईल असा विचार मनात करत जे काही होत आहे तो उपचार आहे असं समजून प्रतिभा शांत बसून राहिली। परंतु प्रतिभा शांत आहे, काही बोलत नाही हे बघून त्या मांत्रिकाने संधीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करायला सुरू केलं, तेही बळजबरीनं। आता मात्र मांत्रिक आपल्यासोबत असे काय करत आहे हे बघून ती 20 वर्षांची प्रतिभा आरडाओरडा करू लागली।
तिचा आवाज ऐकून तो मांत्रिक रागातच तिला बोलला, तू जर ओरडली, तुझा आवाज ऐकून जर इथे कुणी आलं तर मी तुझ्यावर लगेच जादूटोणा करेल आणि पुढे जाऊन तुला बघून घेईल, अशी धमकी त्या मांत्रिकाने बिचारा प्रतिभाला दिली होती. त्याच्या तशा धमकीला प्रतिभा खूप घाबरली. हा माणूस नक्कीच आता मला काहीतरी करेल या भीतीपोटी ती शांत राहिली आणि तिने आपल्यासोबत काय घडलं आहे हे आधी कुणालाच काहीच सांगितलं नाही. परंतु हे जेव्हा घडलं तेव्हा तो सगळा विचार करून करून प्रतिभा खूप जास्त तणावात होती. स्वतःला कमजोर समजत होती, अस्वस्थ झाली होती. पण तरीही तिनं स्वतःला संपवण्याचा विचार न करता स्वतःला सावरलं. जे झालंय ते खूप चुकीचं आहे. आज माझ्यासोबत झालं, उद्या दुसऱ्या कोणी मुलीसोबतही घडू शकतं. म्हणून खूप हिंमत करून आपल्यासोबत घडलेली पूर्ण घटना तिनं आपला नवरा व आपल्या आई वडिलांना सांगितली. यावेळी तिच्या नवऱ्यानं तिची साथ दिली, तिला समजून घेतलं. मित्रांनो, हा प्रकार 8 फेब्रुवारी 2025 रोजी घडलाय. प्रतिभाच्या नवऱ्यानं व आई वडिलांनी लगेचच गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्या मांत्रिकाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी दिगंबर रतन चव्हाण विरुद्ध आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून अनेक पथक पोलिसांनी या मांत्रिकाला शोधण्यासाठी तयार केली. 3-4 दिवसांपासून मांत्रिक चव्हाणचा शोध घेतला जात आहे, पण अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचं काही गुन्हेगारीचा पहिला रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आता बघितलं जात आहे. त्यामुळे त्याला तर शिक्षा नक्की होणारच. पण सुनेला मूल होत नाही म्हणून या अंधश्रद्धेच्या आगीत लोटणाऱ्या तिच्या सासरच्या लोकांचं काय हो? त्यांच्यावर नाही का काही कारवाई होणार? असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, मूल होणं हे त्या देवाच्याच हातात आहे. त्या देवाला आपल्याला जेव्हा मूल द्यायचं तेव्हाच तो देतो. 20 वर्ष म्हणजे खूप नाही. आता तर आपण बघतोय वयाच्या 30 नंतर मुलींना मुलं होतात. त्यामुळे घाबरायचं काम नसतं. पण एकदा दोनदा गर्भपात झाला म्हणून तुमच्या सुनेला कधी मुलंच होणार नाही, तिला वारंवार टोमणे देऊन तिला वाईट ऐकवणूक करून तिचं मन दुखवण्याचा तुम्हाला हक्क नाही. वंशावळ त्यासाठी कोणत्याही अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारून आपल्या मुलीसारख्या सुनेचं आयुष्य बर्बाद करणं याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? अजूनही डोळे उघडा. असल्या अघोरी उपचारामुळे आयुष्य बर्बाद न करता हॉस्पिटलचे चक्कर मारणं कधीही चांगलं, कारण तिथेच तुमच्यावर चांगले उपचार होऊन तुमच्या आजाराचं निदान होऊ शकतं आणि योग्य वेळ आल्यावर तुम्हाला मुलंही होऊ शकतं. पण वारंवार सुनेला त्रास देऊन तिच्यावर काहीही उपचार करून तिचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या त्या सासरच्या लोकांना कायद्यानं कोणती शिक्षा व्हायला हवी? तुम्हाला काय वाटतं? खाली नक्कीच तुम्हीच कॉमेंटमध्ये सांगा. ही एक सत्यकथा आहे, परंतु या पात्राचं नाव हे आपण काल्पनिक ठेवलं आहे. कथेला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका क्राईम व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.